नमस्कार मंडळी, अपर्णाज किचनमध्ये मी अपर्णा तुमचं सर्वांचाच खूप खूप स्वागत करते। आवळ्याचा सीझन सुरू आहे आणि आपल्याला सर्वांना माहितीच आहे मोर आवळा हा अतिशय पित्तनाशक म्हणजे आवळा हाच पित्तनाशक असतो। आवळ्याचे तुम्ही कुठलेही पदार्थ खाऊ शकता। प्रवासातही पित्त होतं तर तेही होत नाही सुपारीने। तर आपले बरेच आवळ्याचे व्हिडिओ आहेत आणि आज आपण हा मोर आवळ्याचा व्हिडिओ केलेला आहे पाकळी करून, म्हणजे अख्ख्या मोर आवळ्यापेक्षा असं आपल्याला सहज खाता येतो। आणि याच्यामध्ये मुख्य म्हणजे बिलकुल पाणी वापरलेलं नाहीये, पाण्याचा अंशही नाही, म्हणजे तो टिकतो। पाणी वापरलं तर मग टिकेल नाही टिकेल असं वाटतं। तर असा हा सुरेख मोर आवळा तुम्ही करून पहा आणि आवडला तर मात्र नक्की लाईक करा। मोरवळा करण्यासाठी आपण असे हिरवेगार आवळे घेतलेले आहेत आणि हे आता ह्या दिवसात आपल्याला माहिती भरपूर येतात। आपण हे स्वच्छ पुसून घ्यायचे, कोरडे करून पुसून। आवळे जास्त दिवस बाहेर राहत नाहीत, तर आणले की लगेच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा वेळ होईल तेव्हा करा, नुसते नाही राहत, ते काळे पडू शकतात। आपले आवळ्याचे बरेच व्हिडिओ आहेत, तेही तुम्ही पहा। आवळा कंद गुळाचा तोही केलेला आहे आपण। आता इथे आपण पाणी घेतलंय कढईत आणि असे चाळणीत ठेवून वाफवून घेणार आहे। मोठा गॅस ठेवलाय, चांगलं उकळायला लागल्यावर मग आपण बारीक थोडा वेळ करू। साधारण 15 मिनिट हे वाफवली जायला पाहिजेत। साधारण 15 मिनिटं झालीत, वाफ आले, आवळ्याचा कलर बदललाय। आता आपण झाकण काढून हे गार होऊ द्यायचे। असे आवळे चांगले वाफवले आहेत, ओव्हर कुकही होऊ नये आणि याच्या असे पाकळ्या होत आहेत बघा। आवळा सुपारीचे आपले व्हिडिओ आहेत बरेच। आपला आवळा मोर आवळ्याचा अख्ख्या आवळ्याचा आहेच व्हिडिओ। हा मुद्दाम मी पाकळ्यांचा केला, कारण अख्खा आवळा सगळ्यांना खायला जात नाही आणि मग तो उगीचच अर्धा तसाच राहतो। त्यापेक्षा असा केला की मी घरातही करताना अशा पद्धतीनेच करते। हे बघा किती सुरेख होतोय। आवळा किती पाचक आहे हे आपल्याला माहितीच आहे, केसांसाठी तर आहेच, पण रोज थोडासा आवळा खाल्ला तर आपल्याला कुठलेही विकार होत नाहीत। हे आपल्या आजीबाईच्या बटव्यातलं सगळ्यात व्हिटॅमिन सी युक्त आवळा हा रोजच्या खाण्यामध्ये लहान मोठ्यांनी सगळ्यांनीच खावा। आवळ्याचं लोणचंही छान होतं। आवळ्याचे बरेच व्हिडिओ तुम्ही पहा आणि हा कसा काय वाटला तेही सांगा। हीच कढई आपण स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि ह्या आवळ्याच्या पाकळ्या आपण केलेल्या आहेत, यामध्ये घालायच्या आहेत सगळ्या। आणि यामध्ये 400 ग्रॅम आपण साखर घेतली आहे बघा अशी। आणि हे एकत्र करून आपल्याला हे एक अर्धा तास तरी ठेवायचं आहे। मिक्स करायचं सगळं असं छान आणि अर्धा तास हे आपण ठेवायचं आहे झाकून। सगळं म्हणजे याला पाणी सुटतं थोडंसं, कारण यात आपण बिलकुल पाणी घालणार नाही, कारण पाक केला पाणी घातलं तर मग तो टिकणार नाही। आपला हा वर्ष 2 वर्षही छान राहतो। फक्त हे असं मिसळून अर्धा तास ठेवा आणि त्यानंतर आपण करायचं, म्हणजे याला पाणी सुटेल। साधारण अर्धा तास झाला की बघा हे असं सैल झालेलं आहे, साखरेला पाक सुटलेला आहे, म्हणजे त्यामुळे हे सैल होतं। आणि शक्यतो बारीक साखर घेतली ना की लवकर होतं, म्हणजे अगदी काही वेळेला दुकानात खूप जाड अशी साखर असते, मी त्यातल्या त्यात बारीक बघून घेतली। आता इथे आपण एक 4-5 लवंगा घेतलेल्या आहेत आणि इलायची पावडर। मंद गॅसवरती आपण हे होऊ द्यायचं, नंतर आपण गॅस मोठा करूया। सुरुवातीला काय होईल, नाहीतर साखर फार लवकर जर करपू शकते, म्हणून असं बारीक गॅसवर करायचं। चांगलं पातळ झालं, उकळायला लागलं की मगच करा। अशा मंद गॅसवर उकळत ठेवूया बघा। मंद गॅसवरती सुद्धा असा सगळा हा पाक तयार झालेला आहे, म्हणजे साखर विरघळलेली आहे। पाणी बिलकुल आपण वापरलेले नाहीये, कारण सांगितलं तुम्हाला मी की टिकत नाही, मग पाक नीट होत नाही आणि मग ते टिकत नाही। ही अगदी सोपी पद्धत आहे। अशा व्यवस्थित उकळायला लागलेला आहे आणि फोड ही आता शिजायला पाहिजे, याचा रंग बदलायला पाहिजे। साधारण आपल्याला एक 8 ते 10 मिनिट लागणार आहेत मध्यम गॅसवरती। आवळायलाही नको, नाहीतर परत त्याची साखर होईल।
आता बघा या फोडीही शिजलेल्या आहेत. फोड आवळ होऊन उपयोग नाही आणि आपला हा पाक पण व्यवस्थित तयार झालेला आहे. पाणी नाहीये त्यामुळे हा लगेच घट्ट होतो. दिसते तार आलेली. आणि आपण आता गॅस बंद करणार आहे. थंड झाल्यावरती हा छानशा काचेच्या बरणीत शक्यतो भरून ठेवा. प्लॅस्टिकच्या बरणीत ठेवू नये. आंबट पदार्थ हल्ली म्हणतात की प्लॅस्टिक मध्ये काहीच असं, कारण आपण हा बरेच दिवस ठेवतो त्यामुळे प्लॅस्टिकची बरणी नको. तर असा हा मोर आवळा तुम्ही वर्षाचा करून ठेवा. मला पुढच्या वर्षी सांगा टिकला का तुमचा मोर आवळा. नक्की राहील. तुम्हाला मैत्रिणींना देता येईल. आपण काहीतरी बिस्किट हे देतो इतरांना, त्यापेक्षा अशा वस्तू गिफ्ट केल्या की खाणाऱ्यांनाही छान वाटतं. आणि एक सांगते की मोर आवळा हा जितका मुरेल तेवढा चांगला. म्हणजे साधारण एक हा 15 दिवस तरी मुरायला लागतील, पण अगदी वर्ष 2 वर्ष ठेवला तरी छान राहील.